दिव्यातील समर्थनगर मोरेश्वर प्लाझा परिसरात शनिवारी घडलेली वॅगनार चारचाकी कारला आग लागण्याची घटना ही केवळ अपघात नसून दिव्यातील बिनधास्त अनधिकृत इमारती बांधणाऱ्या बिल्डर मालकांमुळे निर्माण झालेली महाभयंकर परिस्थिती आहे। दिव्यात उभारण्यात आलेल्या असंख्य अनधिकृत इमारतीमध्ये कोणत्याही बिल्डरने अधिकृत पार्किंगची सोय दिलेली नाही। परिणामी नागरिक आपली वाहने सरस रस्त्यावर लावतात। त्यामुळे दिव्याचे रस्ते कायमचे अरुंद आणि अडथळाग्रस्त बनले आहेत। यामुळे ना फायर ब्रिगेडची गाडी वेळेवर पोहोचू शकते ना रुग्णवाहिका, आणि आजच्या घटनेत त्याचाच परिणाम दिसून आला। अग्निशमन दलाने वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवले नसते तर मोठी जीवितहानी होऊ शकली असती। नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जर पालिकेने अद्याप याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या विषयावर जन आंदोलन उभारेल। दिव्यातील रस्ते, सार्वजनिक मालमत्ता आणि सामान्य नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे, अन्यथा दिव्याचा नागरिकांचा संताप उफाळून येईल आणि त्याचे पूर्ण श्रेय हे महानगरपालिकेचा गाफील कारभाराला जाईल, असे मत रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केले आहे। दिव्यातील समर्थनगर येथे आज एका वॅगनरला आग लागली। आपण पाहतो दिव्यात पार्किंगची समस्या फार मोठी आहे। आज दिव्यात अनेक अनधिकृत बिल्डर उभ्या करतात, परंतु ज्या बिल्डिंग इथे उभ्या करतात त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या गाड्या पार्क कुठे करणार हा मोठा प्रश्न आहे। त्यांना कोणतीही पार्किंगची सुविधा दिव्यातले बिल्डर देत नाहीत। आज पाहतो दिव्यातले बिल्डर 1 फूट सुद्धा जागा सोडायला तयार आहेत। आज तुम्ही त्या लोकांना घर देत आहे, पण ते जे लोक त्या बिल्डिंग मध्ये राहतात त्यांची 2 व्हीलर 4 व्हीलर तर लांबच राहील, परंतु प्रत्येकाची 2 व्हीलर तरी असते ती तरी बिल्डिंग मध्ये पार्क झाली पाहिजे। परंतु कोणताही बिल्डर आज दिव्याचा पार्किंग सुविधा दिव्यातल्या रहिवाशांना देत नाही, ही फार मोठी गंभीर बाब आहे। तरी ज्या इमारती अनधिकृत चालू आहेत त्या इमारती बिल्डरवरती महापालिकेने तात्काळ कारवाई करावी आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये पार्किंगची सुविधा ही सक्तीची करावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जन आंदोलन केले जाईल। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।